च्या नियुक्तीवरून नाराजीची चर्चाही रंगलेली होती। नाराज पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंनी आढावा बैठक सुद्धा घेतलेली आहे। बैठक घेऊन देखील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी कायम असल्याची चर्चा ही अजूनही आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजी ही पक्षाला आता न परवडणारी अशी आहे। पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरू आहे। या अभियानाची तालुका स्तरीय कार्यालयाला काल कार्यशाळा ही कर्जतमध्ये पार पडली आहे। मात्र या कार्यशाळेमध्ये स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रण असताना या कार्यक्रमामध्ये मात्र आमदारांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी हजेरी लावत शासनाला मार्गदर्शन केलं। यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यावर आक्षेप घेतलेला असून ही शासनाच्या नियमांची पायमल्ली असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे कर्जतमध्ये पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी असा वाद हा उफाळून येण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये कर्जतमधील राष्ट्रवादी लवकरच संबंधित विभागाकडे आता तक्रार करणार आहे। त्याचा प्रस्ताव तुमच्या मार्फत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला पाठवला जातो। परंतु आपण जर प्रामुख्याने हे प्रस्ताव ग्रामपंचायत विलगीकरण केली पाहिजे ते आपण स्वतःने प्रामुख्याने त्याचा फॉलोअप घेऊन जर केले आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करायच्याच आहेत। परंतु